मराठवाड्यात 8 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाचं समाधानकारक प्रमाण आहे. मात्र इतर 5 जिल्ह्यांच्या तुलनेत हे पावसाचं प्रमाण कमी आहे. यंदा जुलै अखेरपर्यंत पेरणी सुरू होते. काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे पेरणी करता आलेली नाहीये. कापसाचे 12 लाख हेक्टर क्षेत्र असून तूर, मका, सोयाबीन, मूग या पिकांनाही कमी पावसाचा फटका बसलाय. ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांची वाढ्याची अवस्था असताना पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. वाढता उष्मा बाष्पीभवनास कारणीभूत ठरलाय. यातून किडी आणि आळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचंही दिसून येत आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये पाऊस पडणार नाहीये. पुढील 8 ते 10 दिवस पाऊस पडणार नाहीये. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये समाधानकारक पाऊस राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. पिके वाढण्याच्या अवस्थेत असताना मराठवाड्यात पावसानं पुन्हा एकदा दांडी मारली. उकडा वाढलेला असून त्यांच्या पिकांच्या वाढीवर याचा परिणाम झालेला आहे. कणस, शेंगा ही भरण्याची स्थिती सध्या असताना पाऊस नसल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय.